सांगलीतील पावसाचा आठवडे बाजाराला मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे जुना कुप्पाड रोडवरच्या मंगळवारच्या बाजारात भाजी विक्रेत्यांची चांगलीच दाणादाण उडाली। रस्त्यावर साचलेलं पावसाचं पाणी थेट बाजारात शिरलं। यवतमाळसह पुसद शहरात मध्यरात्री पावसाने जोरदार बॅटिंग केली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। यवतमाळ, पुसद, महागाव, आर्णी या ठिकाणी पाऊस पडलाय। यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान झालंय। 600 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये ओढ्याचं पाणी शिरलंय। तालुक्यातील सुकना नदीला पूर आलाय। घनसावंगी तालुक्यातल्या अनेक नद्यांनाही पूर आलाय। कालच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 2 जनावरही दगावलीत। दरम्यान जालना जिल्ह्याला पुढचे 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील येडशीमध्ये रामलिंग धबधबा ओसंडून वाहतोय। इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली। यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान IMD जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैमधल्या पावसाचा अंदाज जाहीर करणार आहे।